नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण निपुण महाराष्ट्र या अभियानांतर्गत खेळ व कृती या अध्ययन अध्यापन पद्धतीवरती आधारित इयत्ता दुसरीच्या भाषा विषयातील लेखन कौशल्या अंतर्गत अध्ययन स्तर क्रमांक 14 श्रुतलेखनाकरिता 4 ते 5 शब्दांची 1 ते 2 सोपे वाक्य योग्य गतीने लिहितो याची माहिती पाहणार आहोत. मुलांचे लेखन कौशल्य सुधारण्यासाठी एक खेळ आपण या ठिकाणी घेणार आहोत. तो कसा वापरावा याची माहिती करून घेणार आहोत. खेळाचे नाव आहे जादूचे शब्द. हा खेळ खेळताना मुलांना सांगा, तुमच्या आवडीचे चित्र वहीत काढा. मुले चित्र काढायला सुरुवात करतील त्यावेळी शिक्षकाने प्रत्येक मुलाचे चित्र पाहावे आणि स्वतःजवळ एखाद्या वहीमध्ये प्रत्येक चित्राचे नाव लिहून ठेवावे. विद्यार्थी संख्या कमी असेल तर नावे लक्षात ठेवली तरी चालतील. यानंतर सर्व विद्यार्थ्यांची चित्रे काढून झाल्यावर शिक्षकांनी सांगावे की आता सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐका. मी एक वाक्य सांगणार आहे. ते वाक्य ज्याच्या चित्राशी जुळणार आहे फक्त त्यानेच ते वाक्य आपल्या चित्राच्या खाली लिहायचे आहे. त्याच्या चित्राशी जे वाक्य जुळणार नाही त्या मुलाने ते वाक्य लिहायचे नाही. यामुळे सर्वच विद्यार्थी सर्वच वाक्य लक्षपूर्वक ऐकतील. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याचे समजा हे चित्र आहे तर शिक्षक मोठ्याने वाक्य म्हणतील, घरावर चिमणी बसली आहे. हे वाक्य सगळेच विद्यार्थी ऐकतील पण एकच विद्यार्थी हे वाक्य वहीत लिहिल ज्याचे ते चित्र आहे किंवा या वाक्याचे ज्याचे चित्र जुळणार आहे तो. उदाहरणार्थ, आणखी एक वाक्य, कमळाचे फूल किती सुंदर आहे. आता हे वाक्य ज्या मुलाने कमळाचे चित्र काढले आहे तोच विद्यार्थी हे वाक्य लिहित. याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी आपापले वाक्य लिहितील म्हणजे वर्गात जेवढे विद्यार्थी तेवढे वाक्य तयार होतील. यानंतर पुढे शिक्षक सूचना देतील की आता प्रत्येक मुलाने आपले चित्र घेऊन समोर यायचे आणि आपले चित्र सर्वांना दाखवायचे. चित्राखालील वाक्य मोठ्या आवाजात वाचून दाखवायचे. राहिलेल्या विद्यार्थ्यांनी ते वाक्य आपल्या वहीत लिहायचे. याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याची कृती होईल. यामध्ये जे विद्यार्थी मागे असतील तेथे शिक्षकांनी तसेच सहअध्यायिनी त्यांना योग्य मार्गदर्शन करायचे आहे. याप्रमाणे आणखी एक मनोरंजक कृती घेता येईल. यासाठी एक खेळ घ्यायचा आहे. प्रथम 4-4 किंवा 5-5 विद्यार्थ्यांचे 2 गट बनवायचे. वर्गात एका भिंतीला 2 फळे किंवा कार्डशीट पेपर टेकवून ठेवायचे. त्याचा वापर आपण वाक्य लिहिण्यासाठी करणार आहोत. आता गटातील विद्यार्थी एकामागे एक याप्रमाणे उभे करायचे. फळा क्रमांक 1 च्या समोर एक गट आणि फळा क्रमांक 2 च्या समोर एक गट. आता प्रत्येक मुलाच्या हातात एक एक खडू द्यावा. शिक्षकांनी सूचना सांगावी की मी एक वाक्य मोठ्याने सांगणार आहे. ते वाक्य तुम्ही पळत जाऊन प्रत्येकाने त्या वाक्यातील एक शब्द फळ्यावर लिहायचा व वाक्य पूर्ण करायचा. जो कोणी सर्वात आधी अचूक वाक्य लिहिल तो गट जिंकेल. उदाहरणार्थ, दोन्ही गट तयारीत उभे राहिल्यावर शिक्षक वाक्य सांगतील, माझी शाळा मला खूप आवडते. याप्रमाणे सांगितल्यावर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा व 5वा विद्यार्थी पळत जाऊन वाक्य पूर्ण करतील. अचूक व लवकरात लवकर वाक्य पूर्ण करणारा गट विजयी ठरेल. याप्रमाणे खेळ घेतला तर नक्कीच श्रुतलेखन सुधारू शकते. निपुण महाराष्ट्र अभियानाचा उद्देश साध्य होण्यासाठी अशी कृती नक्कीच उपयोगी ठरू शकेल.